UPSCचा काल निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्रातून 529वा रँक मिळवून धनंजय दिघे हा यामध्ये पास झालेला आहे। माझ्यासोबत धनंजय आहे। धनंजय, खरं तर तुझं अभिनंदन साम टीव्हीच्या वतीने पहिल्यांदाच। काय फील करतोय UPSCचं तू परीक्षा पास झाला? नक्कीच खूप आनंदी आहे। जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा कळतच नव्हतं की कसं कसं रिॲक्ट करावं। बरेचसे लोकांचा कॉल येत होता, बरेचसे लोक फोनही करत होते, भेटायला येत होते, पण तेव्हा सर्व काही खूप ओव्हरवेल्मिंग वाटत होतं। पण विथ टाईम ते सगळं सेटल होईल आता। बघू आता पुढं काय होतंय ते। खरं तर कधीपासून याची सुरुवात तू केली होती, कसा अभ्यास केला होता आणि आता हे सगळं यश मिळालंय, कसं बघतोय? तसं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची माझी लहानपणापासूनच ओढ होती, 7वी-8वीला असतानापासून। आणि तरी मी माझा अभ्यास 2022मध्ये सुरू केला माझी इंजिनिअरिंग झाल्यानंतर। 23मध्ये पहिला अटेम्प्ट दिला, तेव्हा काय माझं प्रिलिम्स नाही निघाली आणि सेकंड अटेम्प्टला 2024च्या मेन्स नाही निघाली आणि फॉर्च्युनेटली या अटेम्प्टला तिन्ही क्लिअर झालो आणि ऑल इंडिया रँक 529 आला आहे। खरं तर आत्ता 529ला काय करण्याची तुझी अपेक्षा आहे पुढे जाऊन? आता ह्याच्यामध्ये काय अजून काय? आत्ता तर मी 529 रँकला खुश आहे। म्हणजे असं काही माझी इच्छा नाही की पुढचा काही अटेम्प्ट द्यावा किंवा काही हे करावं। जस्ट कालच रँक आला आहे, अजून त्या फिलिंग्स माझ्या सेटल नाही झाल्या, तर मेंटरशी वगैरे कन्सल्ट वगैरे करेल मी आणि पुढचा डिसिजन घेईल मी। खरं तर हे सगळं करत असताना अभ्यास करणं खूप महत्त्वाचं होतं। नेमक्या अवघ्या 3 वर्षामध्ये हे सगळं केलंय तू, काय सांगशील? कारण बराच कालावधी तू MPSC UPSC मध्ये बघतो, याच्यामध्ये जातो, तू कसा हे सगळं केलंय? बघायला गेलं तर मी 2022मध्ये सुरू केली होती आणि आत्ता मला 3.5-4 वर्ष झाले सुरू करून। तर मी हेच सांगेल की कन्सिस्टंट एफर्ट्स पाहिजे। रोज तेवढे आर्स पुटिंग केले पाहिजे, ते ट्रॅक केले पाहिजे। मेंटर्सशी आपण आपली स्ट्रॅटेजी त्यांच्याशी डिस्कस करून आपली रिस्ट्रॅटेजाईज वगैरे करायला पाहिजे। आणि हो, आणि आपण फीडबॅक जनरेट केला पाहिजे। आपण स्वतः इव्हॅल्युएट करून, आन्सर्स इव्हॅल्युएट करून किंवा MCQ सॉल्व्ह करून, आणि हेच स्ट्रॅटेजाईज करायला पाहिजे व्यवस्थितपणे। खरं तर MPSC UP करताना 10-10, 12-12, 15-15 तास अभ्यास केला, तू किती तास केला? नाही, असं माझं काय 15 आणि 16 तास असं काय नव्हतं। कन्सिस्टंटली अराउंड माझा 9 ते 10 तास एवढं माझं आर्स राहायचे रोजचे। खरं तर हे सगळं करत असताना घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो। तुझे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, घरचे काय करतात आणि आत्ता त्यांची काय फिलिंग्स आहे? माझे वडील शेतकरी आहे आणि आई माझी हाऊसवाईफ आहे आणि घरचे खूपच खुश आहेत। कालपासून सतत फोन येत आहेत की कधी येणार आहे तू घरी, आणि आज जाणारच आहे थोड्या वेळाने मी घरी। तर घरचे खुश आहेत, तर त्याच्यामुळे मला पण आनंद वाटतोय। मूळचा कुठला आहे तू? घरचे सगळे, कारण तुम्ही सांगितलं त्या घरचं मूळ ग्रामीण भागातून तो आलाय। ग्रामीण भागातून इथं आल्यानंतर खूप कष्ट करायला लागतात। MPSC UPSC पुण्यासारख्या शहरामध्ये आल्यानंतर ही सगळी परिस्थिती घरची आणि हे सगळं सांभाळून तू कसं केलं? मूळचा मी जोरवे गाव माझं, संगमनेर तालुका, अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट। आणि मी 2022ला पुण्यात आलो होतो। नाही, त्यापूर्वी मी 2018ला आलो होतो। माझी इंजिनिअरिंग देखील पुण्यातच झाली आहे आणि स्टार्टिंगला काही अडचणी येतात, पण मित्र चांगले भेटलेत मला, मेंटर्स चांगले भेटले, तर त्यांच्या साथीने हा प्रवास खूप चांगला गेला माझा। खरं तर आता हे सगळं असताना काय करायची आता सेवा तुला पुढे जाऊन? हे सगळं आपण महसूल किंवा UPSC MPSCच्या मध्ये सगळे IAS आणि IPS याच्यामध्ये बघतो, काय करायची पुढे जाऊन इच्छा आहे सगळ्या समाजासाठी, किंवा काय येतं? नक्कीच आम्ही आता UPSCच्या आमचा एक GS4 एथिक्स सिलेबस आहे, पेपर आहे। त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स नावाचं एक टॉपिक आहे की जिथं आपण आपल्या जे लोक असतात त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्या अडचणी रिझॉल्व्ह करणे, तर तेच ध्येय राहील। प्रशासनामध्ये चांगलं काम करणं, लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणं, आणि नक्कीच बघू आता, ट्राय करू तसंच। घरचे खरं तर शेती म्हणलं, कधी शेती केलीत? एवढी काही नाही केली आहे। म्हणजे घरच्यांचं असं होतं की तू शिक, तुझा आम्हाला सपोर्ट, आमचा तुला नेहमी सपोर्ट असेल, शेती काय करायची तुला गरज नाही। आणि त्यांनी मला पहिल्यापासून बाहेरच पाठवलं आहे शिक्षणालाही देखील, म्हणून शेतीमध्ये काय मी एवढं काही काम नाही केलं आहे। आईवडिलांशी काय फोनवरून बोलणं झालं, काय त्यांनी फिलिंग व्यक्त केलं एवढं मोठं खरं तर यश आहे? सर्वात पहिले तर मी घरीच फोन करून सांगितलं, तर ते अचानकच रडायला लागले सर्व। तर मला कळत नव्हतं कसं रिॲक्ट करावं, आणि सतत आता तेच घरच्यांचे कॉल चालू आहे, परत रिलेटिव्सचे कॉल येत आहेत, आणि मला पण आता उत्सुकता आहे घरी जाण्याची। शुभेच्छा तुला पुढच्या आयुष्यासाठी। खरं तर आपण पाहतोय की MPSC UPSC म्हणलं की खूप मोठं यश असतं आणि अवघ्या 3 वर्षामध्ये खरं तर धनंजयनी कष्ट करून हे यश मिळवलं आहे।
कॅमेरामन आदर्श खटकेसह सचिन जाधव, साम टी व्ही न्यूज, पुणे.